पंढरपूर तालुका भाग. आपल्या सोलापूर जिल्ह्यातील सर्व वकील संघटनांनी ते प्रेम दिलं, तो आशीर्वाद दिला आणि खास करून पंढरपूरच्या वकील संघाने जो माऊलीचा हात देऊन सत्कार केला, त्याचप्रमाणे वारकऱ्याचा पूर्ण संच देऊन जो सत्कार केला, त्यामुळे मी अतिशय भारावून गेलेलो आहे आणि त्यांना कबूलही केलं आहे की आषाढी एकादशी नंतर निश्चितच पंढरपूरला येईल. आज आपण या एकदिवसीय परिषदेमध्ये अनेक अशा विचारांवरती विचारांचा आदान प्रदान करणार आहोत. आता सोबळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे वकिली कुठलाही व्यवसाय असो की त्यामध्ये नवीन नवीन गोष्टी येत राहतात, नवीन नवीन कायदे येत राहतात, नवीन नवीन निकाल येत राहतात आणि त्यामुळे वकिलांनी अपडेट राहणं हे अतिशय आवश्यक असतं आणि त्या दृष्टीनं आज ज्या कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे ती कॉन्फरन्स अतिशय महत्वाची ठरते. तर मी नेहमीच कौतुक करत आलेलो आहे. आमचे गिरीश मोडे जे आहेत, आशिष देशमुख आहेत, राजेंद्र उमापूर आहेत, संग्राम देसाई आहेत की त्यांनी एक 10-15 वर्षापूर्वी बार काउन्सिलमध्ये निवडून आल्यानंतर सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये कंटिन्युअस लिगल एज्युकेशन प्रोग्राम राबवला, जेणेकरून वकिलांचं जे नॉलेज आहे ते अद्ययावत राहावं. आणि मला स्वतःलाही आनंद आहे की मी महाराष्ट्रातल्या ऑलमोस्ट प्रत्येक विभागामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवातर्फे ज्या कंटिन्युअस लिगल एज्युकेशन प्रोग्रामच्या कार्यक्रम घेण्यात आले होते त्यामध्ये सहभागी होता आलं. आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा पूर्ण देशामध्ये पहिली अशी आपण बघतो की प्रत्येक राज्यामध्ये ज्युडिशियल ऑफिसर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असतात आणि जे आपले न्यायाधीश बंधू असतात, मोठ्या संख्येने सोलापूर जिल्ह्यातील न्यायाधीश बंधूंनी वगैरे उपस्थित आहेत, त्यांचं ट्रेनिंग होत असतं. मुंबईला वडतालला आहे, अगोदर आमच्या नागपूरला होती ज्योती, प्रत्येक राज्यामध्ये आहे. परंतु महाराष्ट्र हे एक असं पहिलं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये वकिलांकरता ट्रेनिंग इन्स्टिट्यूट निर्माण करण्यात आले. आणि मला आनंद आहे की त्या इन्स्टिट्यूटचं भूमिपूजन करण्याची मला संधी मिळाली आणि त्याचप्रमाणे एका वर्षाच्या आत ही इमारत उभी करून त्या इमारतीचं उद्घाटन सुद्धा याच वर्षी जानेवारीमध्ये करण्याची संधी मिळाली. मी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचं अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी अतिशय धडाडीने हा प्रकल्प उभा केला. आमचे मित्र संग्राम देसाई इतर वाटते जवळपास दर आठवड्याला 1-2 चक्रा तिथे मारायचे आणि एन्श्युअर केलं त्यांनी की वर्षभरात ही अकॅडमी कशी उभी होईल. आणि म्हणून या प्रसंगी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचं सुद्धा अभिनंदन करणं मी माझं कर्तव्य समजतो की त्यांनी महाराष्ट्रामध्ये कंटिन्युअस लिगल एज्युकेशन प्रोग्राम मोठ्या चांगल्या धडाडीने राबवलं, इन्स्टिट्यूट उभी केली. तर मी नेहमीच मानत आलेलो आहे की ज्या दिवशी वकिलाला किंवा न्यायाधीशाला वाटतं की मला सर्व काही आलं, मी सर्वज्ञ आहे, तो त्या न्यायाधीशाच्या किंवा वकिलाच्या कॅरियरमधला शेवटचा दिवस असतो. नवीन नवीन गोष्टी शिकाव्या लागतात. मी ज्यावेळेला सुरुवातीला मुंबईला वकिली केली राजाभाऊ वकिलीसोबत, त्यानंतर नागपूरला शिफ्ट झालो आणि वकिलीची शिकत गेलो, न्यायाधीश झाल्यावरती शिकत गेलो. त्यानंतर ज्यावेळेला मुंबईला माझी हेडक्वार्टर चेंज करण्यात आलं त्यावेळेला सुद्धा नवीन नवीन अशा अनेक गोष्टी ज्या कधी वकिलीत केल्या नव्हत्या त्या शिकावं लागल्या. मग ते इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स असो, IPR ज्याला आपण म्हणतो, किंवा इनडायरेक्ट टॅक्सेशन असो. आणि मी नेहमीच स्वतःला प्रत्येक ठिकाणी एक नवीन नवीन ज्यावेळेला कायद्याचे विषय समोर यायचे ते विद्यार्थी या दृष्टिकोनातूनच त्या ट्रेनरकडे बघायचो. सुब्रमण्यम केंद्राला सुद्धा अनेक असे
सब्जेक्ट्स आले की कधी न्यायमूर्ती म्हणून हायकोर्टामध्ये समोर जावं लागलं नाही. IBC याला आपण म्हणतो इन्सॉल्व्हन्सी आणि बँकिंग कोर्ट, त्याच्यामध्ये डायरेक्टली NCLT आणि NCLT नंतर NCLAT आणि NCLATच्या नंतर सुप्रीम कोर्टात येतात. मला आनंद आहे की त्या सुप्रीम कोर्टाच्या कालखंडामध्ये अनेक अशा विषयांवरती मला न्याय निवाडा देण्याची संधी मिळाली. आणि प्रत्येक वेळी जेव्हा केव्हा नवीन विषय आला तर मी स्वतःला विद्यार्थ्यांच्या भूमिकेत घेऊनच काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुप्रीम कोर्टात अनेक अशा विषयांवरती, मग ते एन्व्हायरमेंटल सब्जेक्ट असो, ज्युडिशियल ऑफिसर्सचे संबंध असो, इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशियरी असो, किंवा घटनेचे आपले 3 जे विंग आहेत, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियरी आणि लेजिस्लेचर, याच्या बॅलन्सचा प्रश्न असो, अनेक अशी निवाडे देण्याची मला संधी मिळाली. आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की या देशाचा नेहमीच म्हणत आलेला आहे की मी नेहमीच म्हणतो की माझ्यापेक्षा अनेक असे वकील असतील, न्यायाधीश असतील की ते माझ्यापेक्षा सर्व दृष्टीने सुपेरे नसतील, परंतु नियतीमुळे मला या देशाचा सुप्रीम कोर्टात जाण्याची संधी मिळाली. त्याचप्रमाणे या देशाचा चीफ जस्टिस ऑफ इंडिया होण्याची संधी मिळाली. आणि त्या संधीचा मी माझ्या परीनं जेवढा चांगला उपयोग करता आला तेवढा करायचा प्रयत्न केला. परंतु माझ्या दृष्टीने माझ्या हातून जर सगळ्यात आणि मला स्वतःला आनंद देणारी कुठली घटना झाली असेल तर ते म्हणजे कोल्हापूर खंडपीठाच्या सर्किट बेंचची निर्मिती. आमचे संग्राम देसाई बऱ्याच वेळेला मला रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथे त्यांनी कार्यक्रम केले. सांगलीला येऊन गेलो, मी साताऱ्याला येऊन गेलो. परंतु मी ठरवलं होतं की मी कोल्हापूरला जाणार नाही. आणि कोल्हापूरला केव्हा जाईल तेही मी ज्यावेळेला सुप्रीम कोर्टात 2019 गेलो होतो त्याच वेळेला ठरवलेलं होतं. आणि आपल्याला माहीतच आहे की मी 14 मे 2025 रोजी या देशाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ घेतल्यानंतर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्याचप्रमाणे या प्रसंगी मी प्रामुख्याने उल्लेख करू इच्छितो की वेस्टर्न इंडिया ॲडव्होकेट असोसिएशन, कारण की जेव्हा जेव्हा मूळ बेंचमधला नवीन खंडपीठ होतो आपल्याला माहिती असेल की सोलापूर जर समजा पंढरपूरला जेव्हा एडीजीचं कोर्ट झालं तर सोलापूरच्या वकिलांनी विरोध केलाच असेल, किंवा अजून पुढे ज्यावेळेला एडीजीचं कोर्ट होतं त्यावेळेला विरोध होतोच. परंतु मी नेहमीच समजत आलेलो आहे की इन्स्टिट्यूट असते, मग ज्युडिशियरी असो, दॅट एक्झिस्ट नॉट फॉर द जजेस ऑर फॉर द लॉयर्स, बट इट एक्झिस्ट फॉर द एंड कन्झ्युमर. या देशाचा जो नागरिक आहे, शेवटचा नागरिक, या देशाचा जो पक्षकार आहे, त्या पक्षकर्ता कार्यकर्ता इन्स्टिट्यूट उभा राहतात. आणि म्हणून जेव्हा सिंधुदुर्गच्या कार्याकोपऱ्यातून हा प्रश्न करत पक्षकाराला मुंबईला जावं लागायचं, आणि त्याचप्रमाणे सोलापूरच्या बॉर्डरमधल्या सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर आणि कर्नाटकाच्या बॉर्डरमधल्या एखाद्या नागरिकाला जर एवढ्या दूर जावं लागत असेल तर मग आपण त्याला खऱ्या अर्थानं न्याय देणं ते तो की हा प्रश्न मला नेहमीच भेटवत राहायचा. आणि जेव्हा मला संधी मिळाली आणि वेस्टर्न इंडिया ॲडव्होकेट असोसिएशननी सुद्धा कोल्हापूरच्या मागणीला विरोध न करता एक मोठ्या भावासारखं त्याला पाठबळ दिलं, त्यामुळे सर्वांच्या सहकार्याने कोल्हापूरचा सर्किट बेंचची निर्मिती होऊ शकली. सुरुवातीला सोलापूरकरांचा विरोध होता. आता मिलिंद चौधरींनी म्हटलं की मी अजून काही दिवस जर चीफ जस्टिस ऑफ इंडिया असतो तर सोलापूरची मागणी पूर्ण झाली असती. तुम्ही स्पष्टपणे सांगतो की मी बिलकुल तेवढं दिलं नसतं. कोल्हापूरची निवड याकरता झाली की कोल्हापूर हे मध्यवर्ती आहे. सोलापूरच्या नागरिकाला कोल्हापूरला जेव्हा पोहोचायला जेवढा वेळ लागतो तेवढा रत्नागिरीवरून किंवा सिंधुदुर्गच्या कोपऱ्यातून येणारा जो नागरिक आहे त्याला वेळ लागतो. आणि तसं मी नेहमी म्हणतो पुण्याच्या मागणीला आमचे राजेंद्रजी उभं काय सोबत पुण्याच्या खंडपीठाला नेहमीच विरोध करत आलेला आहे. कारण की पुण्यावरून मुंबईला आता तर ते काय मिसिंग लिंक वगैरे आले त्याच्यामुळे 1.5 तासात पोहोचता येतं म्हणतात.
त्यामुळे खऱ्या अर्थाने जिथे गरज आहे तिथेच निर्माण झाले पाहिजे. मी उत्तर प्रदेशमध्ये अजून खंडपीठावे व्हावे या काही समर्थक आहेत, कारण की नोएडामध्ये दिल्लीला लागून त्याला जर पक्षकाराला काही त्याच्यावर अन्याय झाला असेल तर त्याला अलाहाबादला जावं लागतं 12-13 तासाचा प्रवास करून. तो ईस्टर्न उत्तर प्रदेशचा भाग आहे, तो बुलंदशहर असो किंवा मेरठ असो, एक लांब रस्त्याचा दौरा करून लांब रस्त्याचा प्रवास करून नागरिकांना अलाहाबादला जावं लागतं. आणि दुसरी बाब म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन न्यायाची मागणी करणं हे पक्षकाराच्या दृष्टीने आर्थिकदृष्ट्या सुद्धा अतिशय जाचक होतं. आज आपण बघतो की वाटतं पंढरपूरचे वकील, सोलापूरचे वकील कोल्हापूरला जाऊन आपल्या पक्षकाराच्या केसेस मांडत असतील. आणि खऱ्या अर्थानं आपण जी जस्टिस ॲट डोअर स्टेप्स म्हणतो की न्याय हा पक्षकाराच्या दारी असला पाहिजे, त्या अर्थानं कोल्हापूर खंडपीठ या पूर्ण विभागातील जनतेकरता एक अतिशय मोलाची बाब ठरलेला आहे. मला खात्री आहे की मला दिलेला असलो तरी महाराष्ट्राची माहिती घेत असतो. आणि मला आनंद आहे की आता या 16 ऑगस्टला कोल्हापूर सर्किट बेंचला 1 वर्ष पूर्ण होतील आणि या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये कोल्हापूरच्या सर्किट बेंचने या विभागातील जनतेला न्याय देण्याचं जे अतिशय मोलाचं कार्य केलेलं आहे त्याबद्दल मला अतिशय आनंद आहे की ज्यांनी कोल्हापूर खंडपीठात या वर्षभरात न्याय देण्याचं कार्य केलं तर सर्वांचं अभिनंदन करू इच्छितो. की जो जोडा चांगला फ्लाय करत माझे सहकारी आहे विनोद साहेब त्यांच्या डोक्याला लागला, त्यांच्या डोक्यावर तो परत हवेत माझ्या डोक्यावर आला आणि माझ्या डोक्याला लागून खाली पडला. म्हणजे काय काय करू शकते आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि काल एक 15-20 रुपये आपल्या महाराष्ट्रातले मोठे नेते आहेत, नाव घेत नाही मी, आणि आमचे नागपूरचे आहेत ते काहीतरी असा आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी एक 25-30 वर्षाचा जुना न्यूजपेपर तयार केला. असं पाण्यावरती दिसतात त्यात लिहिली की चौथीमध्ये जे विद्यार्थी होते त्यांची पुरणपोळी खाण्याची शर्यत लागली आणि त्यात अमुक आता फार मोठ्या बाजार आहे, त्यांनी 121 पुरणपोळ्या खाऊन विक्रम मोडला. ते पाहिल्यामध्ये त्यांना पाठवला तो मेसेज, त्यांचा रिप्लाय याने क्रिएट केला. तर त्यामुळे याचा वापर तर करा, पण त्याच्यावरती खूप जास्त विलंबून राहू नका. आता दिल्लीजींनी सांगितलं काल परवा नरसिंह साहेबांपुढे केस लागली होती, त्याच्यामध्ये ते सरकारच्या मेंबर्सनी काही जजमेंटचा रेफरन्स दिला आणि ते लक्षात आलं की ते जजमेंट अस्तित्वातच नाही आणि म्हणून त्यांनी डेप्युटेट करताना एन्क्लायरला सुद्धा डेप्युटेट केलं की एन्क्लायरच्या मेंबर्सने तरी पाहायला पाहिजे होते की असं जजमेंट आहे की नाही. आणि म्हणून टेक्नॉलॉजीचा वापर करताना केलीच पाहिजे, परंतु त्याकरता आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे की जे बॉस कोण आहे, मशीन तुमची मशीनला तुम्ही तुमचा बॉस होत येणार आहात की तुम्ही मशीनचे बॉस होणार आहात. आणि म्हणून ड्राफ्टिंग करता वगैरे आजकाल ते चॅट जीपीटी वगैरे बोलतात, जजमेंट वगैरे येतात, पिटिशन लिहून येतं. निश्चितच त्याचा तुम्ही एक असिस्टंट घेतला पाहिजे, पण त्यावर पूर्णपणे विलंब न राहता तो ड्राफ्ट आल्यावरती व्यवस्थित आहे की नाही. कारण अजूनही मला सवय आहे की मी आता तर जजमेंट नाही लिहितो, आता ओपिनियन्स वगैरे लिहितो, परंतु स्वतः पूर्णप्रमाणे लाईन आणि लाईन वाचल्याशिवाय मी सही करत नाही. जजमेंटमध्ये तर मी ज्यावेळेला सुप्रीम कोर्टात होतो दर शुक्रवारी कुठल्या ना कुठे कार्यक्रमापर्यंत जायला लागायचं, तर जाताना कुठलं ना कुठलं जजमेंट करेक्ट करत जायचो, परत येताना सोमवारच्या पहिली वाजत राहायचो. आणि म्हणून तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून कुठला एखादा ड्राफ्ट तयार करत असाल तर निश्चितच त्याचा तुम्हाला उपयोग होईल, पण त्याला एक फाउंडेशन मानून त्यावरती पूर्ण विसंबून न राहता
खऱ्या अर्थानं ते आपल्या फॅक्टशी जुळतं मिळतं की आहे याची सहनिरीक्षण केल्याशिवाय त्यावर सही करू नये. त्याचप्रमाणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिसर्च करता सुद्धा तुम्हाला मदत करतं. मला आठवत आहे आम्ही यावेळेला वकिली सुरू केली 1985 साली. त्यावेळेला कुठल्या विषयावरती जर समजा रिसर्च करायचा असेल तर मग ते सुप्रीम कोर्ट डायजेस्ट घेऊन बसावं लागायचं किंवा एआयच्या डायजेस्टचे व्हॉल्यूम राहायचे आणि घंटो न घंटो रात्री मेहनत करून केसेस काढायच्या, त्याच्या रिलेव्हंट कुठल्या आहेत त्या केसेस काढल्यावरती त्या वाचून मग त्याच्या किती आपल्याला वापरता येऊ शकतात. आज आपण आपल्या लॅपटॉपवरती किंवा आयपॅडवरती 2-4 शब्द टाकले तर तुम्हाला रिलेव्हंट केसेस मिळून जातात. परंतु त्या आल्यावरती जर समजा 100 केसेस झाल्या तर पाहिला आहे की काही काही रिटर्न नोट्स ऑफ आर्ग्युमेंटमध्ये 100च्या 100 केसेस त्या जोडलेल्या असतात आणि बऱ्याचदा वकिलांची फी पेपरच्या वजनावरती सुद्धा अवलंबून असते आणि बऱ्याचदा त्या वाचनाच्या लक्षात येते की त्याच्या 90% केसेस रिलेव्हंट नसतात. म्हणून जरी तुम्ही सर्च कमांड केल्यावरती 100 केसेस आल्या तर त्या परत त्याच्यातून स्वतः मॅन्युअली सर्च करून त्या किती रिलेव्हंट आहे किती रिलेव्हंट नाही हे बघायला पाहिजे. त्याचप्रमाणे स्टॅच्युटरी प्रोव्हिजन्स जे एआय जनरेट करतं ते खरोखर आपल्या केसला लागू आहे की नाही याचा सुद्धा आपण फिजिकली अभ्यास करणं आवश्यक असतं. आपण बघतो की आताच नुसतंच भारतात नाही तर पूर्ण जगामध्ये हा प्रॉब्लेम रिलेव्हंट आहे, प्रिव्हिलेंट आहे. मी मध्यंतरी वाचलं की एका केसमध्ये चुकीचे जजमेंट साईड केल्यामुळे अबुधाबीच्या कोर्टाने एका लॉ फर्मवरती 63 लाख रुपयांचा दंड ठोठावला. मुंबईलाही मला माहित नाही ते मिलिंद जाधव आहेत की जामदार साहेब आहेत की पठाण आहेत, पण 50,000चा दंड ठोठावला आहे की रिटर्न आर्ग्युमेंट जसं एआयने जनरेट केलं होतं तसंच दाखल करण्यात आलं. आणि म्हणून एवढीच सजेशन आहे की त्याचा तुम्ही वापर करा एआयचा, पण त्याचे गुलाम बनवू नका. त्याला तो गुलाम म्हणून वापरा. बऱ्याच वेळा जसं रिटर्न नोट्स आर्ग्युमेंट जर दिल्या तर आपण बघतो की ग्रॅमॅटिकल मिस्टेकही तशा असतील तर त्याही आपण करेक्ट न करता देतो आणि त्या दृष्टीने जर आपण एक वकिलाला मी नेहमीच म्हणतो की जेवढे जज महत्वाचे आहेत तेवढेच किंवा त्यामुळे जास्त वकील सुद्धा महत्वाचे आहेत. लॉयर्स अँड जजेस आर लाईक 2 व्हील्स ऑफ दी इन्स्टिट्यूशन ऑफ ज्युडिशियरी. आणि म्हणून वकिलांची जबाबदारी राहते की नुसतं यावरती अवलंबून न राहता स्वतःचं ज्ञान वापरून स्वतःची बुद्धी वापरून त्यावरती मॉडिफाय केलं पाहिजे, त्याला आपण इम्प्रूव्ह केलं पाहिजे आणि त्यानंतर जजेसला ते हँडओव्हर केला पाहिजे. आणि मी नेहमीच मानत आलेलं आहे लॉर्ड पोपचे एक वाक्य मला नेहमीच प्रभावित करतं की ब्रिव्हिटी ऑफ द लॉ इज नॉट द नेसेसिटी ऑफ द टाइम बिकॉज लॉ टेक्स लिटिल डिलाइट ऑफ वार्निश ऑफ फ्लॉवर्स अँड गार्निश ऑफ वर्ड्स. आणि म्हणून एआयने जनरेट केलेले लांबलचक रिडिंग्स किंवा लांबलचक रिटर्न आर्ग्युमेंट्स ते कर्टेल करून जे आवश्यक आहे तेच आपण वापरलं पाहिजे. अथॉरिटीज खरोखर आहेत की नाही एआयने जनरेट केलेल्या त्या सुद्धा आपण बघायला पाहिजे. नाहीतर म्हणजे जसं 50,000 63 लाख कॉस्ट होती ते तुमच्यावरती कुठाला जाऊ शकते. त्याचप्रमाणे एआय मध्ये वापर करत असताना आपल्या पक्षकाराची कारण ती रिलेशनशिप बिटवीन लॉयर अँड क्लायंट इन दॅट ऑफ कॉन्फिडेन्शियलिटी आणि काही कॉन्फिडेन्शियल जर माहिती आपल्या पक्षकारांनी दिलेली असेल तर ती कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन पब्लिक प्लॅटफॉर्मवरती एआयवरती आपण ती वापरावी की नाही हे सुद्धा आपण बघणं महत्वाचं असतं. कारण की आपण बघतो की लॉ ऑफ प्रायव्हसी हा सुद्धा आता सुप्रीम कोर्टाने कॉन्स्टिट्युशनल फंडामेंटल राईट मानलेला आहे.
आणि म्हणून याचा वापर करत असताना आपण ह्या राईट टू प्रायव्हसीचा भंग करतो आहोत की नाही हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. आणि म्हणून माझ्यामध्ये जरी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून आपण आपली एफिशियन्सी वाढवता येईल, आपल्या कार्याला आपल्या कामाची स्पीड वाढवता येईल, तरी त्याच वेळेला त्या चांगला वकील किंवा चांगला जज बनण्याकरता ज्या क्वालिटीज असतात त्या कधीच रिप्लेस होऊ शकणार नाही. तसं कुठल्याही गोष्टीचं जजमेंट जे वकील घेऊ शकतो किंवा पक्षकार घेऊ शकतो किंवा जज घेऊ शकतो, त्याचप्रमाणे लिगल रिझनिंग हा एक महत्वाचा गुण आहे, महत्वाची क्वालिटी आहे, ते सुद्धा या येऊ शकत नाही. एथिकल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. वकील हा नेहमी पर्सुएसिव्ह असला पाहिजे. ते पर्सुएशन आपल्याला स्वतःलाच डेव्हलप करावं लागतं. पर्सुएशनचे सुद्धा एक मर्यादा असते. पर्सुएशन शुड नॉट गो टू रिपीटिंग द आर्ग्युमेंट्स अगेन अँड अगेन. त्याचप्रमाणे पक्षकाराकरता जी आपल्या मनामध्ये सिंपती आहे, एम्पॅथी पाहिजे, ती सुद्धा मशीन तुम्हाला देऊ शकणार नाही. त्याचप्रमाणे कोर्ट क्राफ्ट्स, आता वकिली बाहेर निघाला मी त्यामुळे बोलायला हरकत नाही. ज्यावेळेला आम्ही वकील होतो त्यावेळेला चांगली डील मिळाल्यावर काय बोललं जातं ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि एखादी चांगली केस डिस्प्यूट झाल्यावर त्या कामांबद्दल किती आपण चांगलं बोलतो ते सगळ्यांना माहिती आहे. आणि वकील असताना हे करत होतं, नाही आम्ही 15 दिन होतो मेन बदले आता बघायचे. मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित, 6 एअरबॅग आणि 6 रंगात. मारुतीच्या नवीन स्विफ्टचा मायलेज 25.2 किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त 6,49,000 सुरू होते. यासोबत LED रिअर लॅम्प्स, USB चार्जर सह रिअर AC वेंट, वायरलेस मोबाईल चार्जिंग, नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत. फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स, होटगी रोड, सोलापूर.